जय जय रघुवीर समर्थ. एक आगीचा प्याला घ्या आणि त्याला दुसऱ्या आगीमध्ये टाकून तर पहा. ती आग दुसऱ्या आगीला शांत करेल का अजून वाढवेल, हे तुम्ही उत्तर मला द्या. सोपीशी गोष्ट आहे. एका आगीचं मिलन जर दुसऱ्या आगीसोबत झालं तर ती आग अजून वाढणार. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपमानाचंही काही असंच असतं. जर तुमचा कोणी अपमान केला आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासोबत जर प्रतिशोध घ्यायला गेले तर तुमचा अपमान हा अजून वाढेल. जसं आग ही दुसऱ्या आगीसोबत मिळाली तर ती अजून वाढते, तसं अपमानाचे जर बदला घेण्यासाठी तुम्ही प्रतिशोधचा आसरा घ्याल असाल तर ते चुकीचं आहे. तुमचा अपमान आणि प्रतिशोध जेव्हा दोघी गोष्टी एकमेकांच्या जवळ येतील, त्या गोष्टी जेव्हा एक साथ उभ्या राहतील तेव्हा तुम्ही जळाल. मग यातून उपाय काय? सोपा उपाय. आगीमध्ये ओलं लाकूड टाका, ते नाही जळणार. मग ओलं लाकूड काय? अशा अपमानाच्या परिस्थितीत स्वतः आपण शांत मन ठेवायला. हे शांत मन आपल्याला आतून मजबूत करतं आणि आपण जेव्हा मजबूत होतो तेव्हा स्वरूप हे अजून विराट होतं. आणि ते विराट स्वरूप हे इतकं विराट असतं की जो तुमचा शत्रू आहे पुढच्या वेळेस तुमचा अपमान करण्याआधी 100 वेळा विचार करेल. आणि या अपमानाचा एकच उपाय आहे की तुम्ही शांती धरायला हवी, कारण शांतीचे जीवनात महत्त्व आहे. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय या आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.